नववर्ष येताना अनेक नवे बदल सोबत घेऊन येत आहे. काही आपल्याला हवे असलेले बदल तर काही नको असलेले बदल सुद्धा. आता येऊ घातलेल्या 2025 नवं वर्षात असे नेमके कोणते बदल होणार आहेत, आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. 2024 हे वर्ष आता काही तासात संपतंय. नव्या वर्षात आपण पदार्पण करतोय. या नव्या वर्षात आपण नवनवीन संकल्प करत असतो. यातले किती संकल्प आपण खरंच तडीस नेतो, अर्धवट सोडतो, हा एक वेगळा विषय. पण प्रत्येक सरत्या वर्षागणिक काही असे बदल होत असतात ज्यांचे आपल्यावर बरे वाईट असे परिणाम होत असतात. आता येऊ घातलेलं 2025 वर्ष सुद्धा याला अपवाद नाहीये. या बदलांमुळे तुमच्या खिशाला कात्री लागणार. कार घेणं महागणार. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, हुंदाई, महिंद्रा, मर्सिडीज बेन्झ, होंडा, ऑडी यासह अनेक कार कंपन्यांच्या कार या महागणार आहेत. गॅसच्या दरात वाढ होणार. एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला कमी जास्त होतात. त्यामुळे 1 जानेवारी 2025 रोजी तेल कंपन्या एलपीजीच्या किमतीत बदल करण्याची शक्यता आहे. येत्या वर्षात त्यामुळे गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होऊ शकते. अमेझॉन प्राइम साठी जास्त पैसे मोजावे लागतील. प्राइम व्हिडिओ एका प्राइम खात्यातून 5 ऐवजी केवळ 2 टीव्हीवरच स्ट्रीम होणार. तिसऱ्या टीव्हीवर प्राइम व्हिडिओ पाहण्यासाठी अतिरिक्त सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार. काही बदलांमुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. तसंच काही बदल हे सर्वसामान्यांना सुखावणारे देखील असणार आहेत. हे बदल तुम्हाला सुखावतील. यूपीआय मधून पैसे पाठवण्याच्या मर्यादेत वाढ. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCIनं नवीन वर्षात UPI 123 पे ची मर्यादा वाढवली. नवीन वर्षात मर्यादा 5,000हून 10,000 रुपयांवर. शेतकऱ्यांना मोठी भेट. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठी भेट. रिझर्व्ह बँक शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत हमी शिवाय कर्ज देणार. यापूर्वी ही मर्यादा 1.60 लाख इतकी होती. पेन्शन धारकांसाठी मोठा निर्णय. नवीन वर्षात EPFO पेन्शनवर मोठा दिलासा. नव्या नियमानुसार पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतील. त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज भासणार नाहीये. त्याशिवाय बरेच बदल हे थेट फायदा नुकसान करणारे नसले तरी सर्वांसाठी महत्त्वाचे असतात. या आर्थिक बदलांची शक्यता. पॅन कार्ड पुढच्या वर्षात अद्ययावत होण्याची शक्यता. तर दर आठवड्याला शेअर बाजारात साप्ताहिक करारांची शुक्रवारऐवजी मंगळवारी एक्सपायरी होईल. तिमाही आणि 6माही करारांची शेवटच्या मंगळवारी एक्सपायरी होईल. नव्या वर्षात 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता. बँकांमधील FDच्या नियमांमध्ये बदल होणार. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेले युद्ध यांचेही जगावर विविध प्रकारे परिणाम होतील. अनेक देशांनी भारतीयांसाठीच्या व्हिसाच्या नियमात नव्या वर्षात बदल करण्याचं ठरवलंय. त्यामुळे तेही भारतीयांसाठी महत्त्वाचं असणार आहे. असे अनेक बदल होणार आहेत. महाराष्ट्रासाठी विचार करायचा झाल्यास पायाभूत सुविधांचे रखडलेले प्रकल्प पूर्ण होऊ शकतील. लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेत वाढ होऊ शकते. असे बरेच बदल हे नववर्षात तुमच्या आमच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम करतील.